बेबी मी हातात द तू दे बेबी बस माझी ते पिंजन आहे ही दूध ही पाणी पी ही पी जिथे रामताय ही चुवा पाणी पी. हे मित्रांनो नमस्कार. आज खूप दिवसांनी आपण व्हिडिओ बनवतोय. मध्ये तब्येत बरी नसल्यामुळे व्हिडिओ नाही बनवू शकलो, तर आज व्हिडिओ बनवतोय मी. थोड्या दिवसापूर्वी आपण हॅमस्टर आणले होते आणि हॅमस्टरची खूप सारी मागणी असल्यामुळे माझा विचार आला की आपल्याला सध्या हॅमस्टरचा सेटअप घरामध्ये तयार करावा, कारण की आपण जे हॅमस्टर मागवत होतो आणि त्याच्यानंतर आपण सेल करत होतो. पण मग असं मनामध्ये विचार आला की आपण स्वतःच हॅमस्टरचं थोडं सेटअप लावून पाहूयात, ब्रीडिंग करून पाहूयात होतंय का. तर त्यासाठी आपण बेडरूममध्ये सेटअप लावलेला आहे. 5 फिमेल घेतलेले आहेत आणि त्यांच्यासोबत 1-2 मेल पण घेतलेले आहेत आणि बेडरूममध्ये आपण सेटअप लावलेला आहे त्याचा, जेणेकरून ते पिल्लं देतील आपल्याला. ॲडल्ट फिमेल घेतलेले आहेत आणि ॲडल्ट मेल घेतलेले आहेत. तर सरासरी त्यांचं आता वय जे आहे ते 1 ते 1.5 वर्षाचे आहेत, दोन्ही मेल फिमेल. आणि सायरेन हॅमस्टर आहेत. ते टोटल 3 प्रकारचे हॅमस्टर असतात. एक चायनीज हॅमस्टर असतं, तो थोडा मीडियम साईजचा असतो. एक बाउल हॅमस्टर असतो, तो छोटा असतो, आणि एक आहे सायरेन हॅमस्टर. तर सायरेन हॅमस्टर जो आहे तो म्हणजे इझी टू केअर आहे आणि तो बाईट नाही करत. म्हणजे स्पेशलिटी त्याची हीच आहे की तो लहान मुलांना तुम्ही देऊ शकता आणि तो बिलकुल पण बाईट नाही करत. बाकीचे जे 2 हॅमस्टर आहेत, जसं चायनीज हॅमस्टर आले, बाउल हॅमस्टर आले, तर ते बाईट करतात. ते थोडेसे ॲग्रेसिव्ह मूडमध्ये असतात. ते जर झोपलेले असेल आणि तुम्ही त्यांना डायरेक्टली हात लावला तर ते तुम्हाला बाईट करतील. पण सायरेन हॅमस्टर तुम्ही काही करा, त्यांना झोपेतून उठवा, त्यांना पकडा, हातामध्ये खेळा, तर ते बिलकुल बाईट नाही करत. लहान मुलांसोबत ते खेळतात आणि लहान मुलांना ते बाईटही नाही करत. तर त्याच्यामुळे जास्त मागणी वाढलेली आहे सायरेन हॅमस्टरची. तर आम्ही त्याचा सेटअप लावून प्रयत्न करतो की त्याची ब्रीडिंग होईल सक्सेसफुली, आणि होप सो त्यांची ब्रीडिंग होईल अशी इच्छा आहे माझी. तर तुम्हाला दाखवतो मी कसं सेटअप केलेलं आहे बेडरूममध्ये. तर चला आपण पाहूत. तर आमचा दर्श पण आहे, तर तोही तुम्हाला आमचा सेटअप दाखवू. ऑलरेडी आपल्या घरामध्ये आपली मॅगी आहे, त्याच्यानंतर कॅन्डी आहे. बेली कुठे गेली बेली? आणि आपला एक इग्वाना पण आहे. तर हे दर्शचे खूप सारे फ्रेंड्स आहेत आपल्याकडे आणि बेली आलेली आहे. तर ऑलरेडी आपल्याकडे 4 पेट्स आहेत घरामध्ये आणि आपण बेडरूममध्ये एक सेटअप लावलेला आहे. तर दर्श तुम्हाला दाखवतोय. मित्रांनो, हा आपण अशा पद्धतीने सेटअप लावलेला आहे बेडरूममध्ये. हां, तर मित्रांनो, हा मेल आहे, मेल हॅमस्टर, ॲडल्ट आहे पूर्णपणे. तर ह्याच्या केसांची ग्रोथ बघा किती मोठी आहे. तर हे पहा, आता दर्शनी त्याला हातात पकडलेला आहे, पण तो बिलकुल बाईट नाही करत. म्हणजे त्यांचा स्वभाव इतका छान आहे ना की ते बिलकुल कुणालाही बाईट नाही करत. लहान मुलं असो किंवा डॉगीज असो किंवा तर हे अशा पद्धतीने आमचा सेटअप आहे. आणि हे सायरन हॅमस्टर, तुम्ही त्याला हातामध्ये घ्या, ते बिलकुल बाईट नाही करत. लहान मुलांसोबत तुम्ही खेळू शकता, लहान म्हणजे कुणालाही ते बाईट नाही करत. तर दर्श, तुला हॅमस्टर बाईट करते का? ओके. मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही सेटअप लावलेला आहे. तर याच्यामध्ये आपण मेल ठेवला होता हे, आणि याच्यामध्ये मेल ठेवला होता. तर टोटल आपल्याकडे 5 फिमेल आहेत. याच्यामध्ये एक फिमेल ठेवलेली आहे, याच्यामध्ये एक ठेवलेली आहे, याच्यामध्ये मेल होता, तो आपण एका फिमेल सोबत सोडलेला आहे. ते इथे आहेत. इथे एक फिमेल आहे आणि इथे आपण पेअर लावलेली आहे. तर हा मेल फिमेल आणि इथे एक मेल आणि इथं फिमेल. तर मित्रांनो, ह्याचा जो सेटअप आहे तो आपण घरीच बनवलेला आहे.
हा जो आहे हा बॉक्स आपल्याला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होऊन जातो 300-350 रुपयांमध्ये. हे बॉटल आपण विकत घेतलेले आहेत 250 रुपयापर्यंत मिळून जातात. ते 250 ml आहे. 250 ते 300 रुपयाची मार्केट प्राइस आहे. आणि ही जी जाळी आहे स्टीलची जाळी आहे आणि त्यांना ओपन ठेवायचं असतं आणि ते बाहेर नाही गेले पाहिजेत. त्यासाठी आपण ही अशी ट्रिक वापरलेली आहे. तर हे अशा पद्धतीने इकडे आपण वॉटर हँग करू शकतो आणि या साईडला फिडिंग देऊ शकतो. तर हे असं आपण बनवलेलं आहे. तर हा बॉक्स जो आहे तो हे पहा मित्रांनो, याचा जो वरचं झाकण आहे तो ह्या साईजमध्ये मी कट करून घेतला होता. आणि त्याच्यानंतर ही जी स्टीलची जाळी वापरण्यामागचं एकच कारण आहे की हे लवकर खराब होत नाहीत, गंज लागत नाही त्यांना. आणि स्टीलचा असल्यामुळे थोडं महाग पडलेला आहे हा जो ब्रीडिंग सेटअप मी बनवला. तर हे बॉक्स आणि हे दोन्ही मिळून त्याला नंतर होल पाडून आधी वरचं कटिंग करून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याला हे असं स्क्रूनी आपण हे केलेलं आहे. आणि त्याच्यावरती एक स्टीलचा हा जो पत्रा आहे तो मध्ये आपण अडकून घेतलेला आहे आणि तिथे एक होल दिलेला आहे, तिथे आपण बाटली हँग करू शकतो. तर ह्याच्यामध्ये एकदम छान असं सेटअप हा बनला आहे आणि त्याच्यामध्ये एकदम एन्जॉय करतात आपले हेमस्टर्स. तर टोटल 5 फिमेल आहेत आणि 5 फिमेलसाठी 5 फिमेलमध्ये 1 मेल हा सफिशियंट असतो, तुम्ही यूज करू शकता. कारण की ह्या ज्या हेमस्टर आहेत हे 4 दिवसांनी, फिमेल हेमस्टर ज्या आहेत ह्या प्रत्येक 4 दिवसांनी हीटवर येतात. तर जशा ह्या हीटवर येतील तर मेलला त्यांच्यासोबत ठेवायचं असतं. 3 ते 4 दिवस मेलला सोबत ठेवायचं आणि त्याच्यानंतर परत मेलला त्याच्या सेपरेट बॉक्समध्ये ठेवून द्या, नाहीतर फिमेल कसे ॲग्रेसिव्ह होतात आणि ते भांडणं करतात. हे शक्यतो एकत्र नाही राहत, त्यांना एकटंच राहायला खूप आवडतं. फक्त ब्रीडिंग पुरतं त्यांना एकत्र ठेवायचं. जशी त्यांची 3-4 दिवसात मीटिंग झाली की आपण त्यांना वेगळं ठेवायचं. त्याच्यामुळे मी टोटल बघा 7 हेमस्टर आहेत आपल्याकडे, 5 फिमेल 2 मेल. तर यासाठी आपण टोटल 7 बॉक्स घेतलेले आहेत आणि 2-3 मी एक्स्ट्रा बनवलेले होते हे बॉक्स. तर आपल्याकडे यांची जी पिल्लं होती त्या पिल्लांना विकलेला आहे आणि त्या पिल्लांसोबत आपण कस्टमरला हा बॉक्स आवडल्यामुळे तोही विकलेला आहे. तर अशा पद्धतीने बॉटल फुल फिल करून ठेवायचे. शक्यतो पाणी तर ते जास्त पित नाहीत, पण आपण त्यांना बॉटल हँग करून ठेवलेलं आहे, जर तहान लागली तर ते पाणी प्यावेत म्हणून. आणि फक्त फिडिंग जी आहे त्यांची खूप काळजी घ्यावी लागते. आपण रेडीमेड फूड मागवलेलं आहे. तसं ते व्हेजिटेबल्स खातात, पण व्हेजिटेबल जर याच्यात टाकलं तर हा जो आपण टाकलेला त्यांचा बेड आहे, सॉफ्ट बेड, हा लवकर खराब होईल. आणि लवकर खराब झाल्यावरती म्हणजे ओला झाला तर तो त्यांना थोडासा आजारी पडतात. त्याच्यामुळे आपण तो सॉफ्ट फूड म्हणजे व्हेजिटेबल्स फूड यांना नाही दिलेलं आहे. ह्यांचा रेडीमेड फूड जो आहे तो आपण मागवलेला आहे. 20 किलोचं बॅग मागवलेली आहे आणि ती आपण त्यांना रोज देतो. तर यांना फूड जर तुम्ही व्यवस्थित दिलं तर ते व्यवस्थितरित्या ब्रीडिंग करतात. तर आता ह्याच्यामध्ये मेल फिमेल कसं ओळखायचं, तर ज्याच्या अंगावरती जास्त केस आहेत, म्हणजे ॲडल्टमध्ये तर लगेच ओळखून येतं, त्यांना टेस्टिकल असतात मेलला आणि केस अंगावर जास्त असतात. आणि फिमेल जे आहेत ते फिमेलच्या अंगावरती ॲज कम्पेअर टू मेल केस खूप कमी असतात. तर आता एक तुम्हाला दाखवतो एक्झाम्पलसाठी की मेल कसा ओळखायचा आणि फिमेल कशी ओळखायची ॲडल्टमध्ये. तर हे पहा मित्रांनो, ही जी आहे हिच्या अंगावरती तुम्हाला केस कमी दिसतात, ही फिमेल आहे. आणि हा जो आहे हे बघा, ह्याची जी हेअर ग्रोथ आहे ना ही जास्त आहे फिमेलपेक्षा. तर हा मेल आहे. हे खूप ॲक्टिव्ह असतात, पटकन बाहेर निघायचं बघतंय. बघा, हे बिलकुल चावत नाहीत. आणि इथे ह्याचे टेस्टिकल्स पहा, हा थोडासा जो खालचा भाग आहे तो बघा थोडासा मोठा दिसतोय. हा थोडासा ॲक्टिव्ह आहे, दिसत नाही व्यवस्थित. मी तुम्हाला दुसऱ्या मेलचा दाखवतो. आणि ही फिमेल आहे. फिमेलमध्ये बघा इथं पूर्ण प्लेन आहे. आणि मेलचं जर तुम्ही इथं पाहिलं तर बघा टेस्टिकल थोडे त्याचे दिसत आहेत, भाग थोडा उभट आहे.
परत यांच्या सेटअपमध्ये यांना ठेवून देऊयात. हे थोडेसे ॲक्टिव्ह आहेत, थोडेसे नाही खूपच ॲक्टिव्ह आहेत, बाहेर येण्याचा प्रयत्न करतात. दुसऱ्या सेटअपमधले तुम्हाला मेल फिमेल दाखवतो. तर हे पहा मित्रांनो, हा जो मेल आहे ह्याच्या अंगावरती जी केस आहेत, हेअर्स जे आहेत त्यांची ग्रोथ बघा खूप आहे. तर हा मेल आहे आणि ही फिमेल आहे, तिच्या अंगावरती बघा केस कमी आहेत, केसांची ग्रोथ कमी आहे. आणि मेलला टेस्टिकल असतात. तर हे बघा इकडे हे जे दिसत आहेत ना, हे बघा टेस्टिकल, अंडाशय आहेत त्यांचे. हे बघा, हे अंडाशय आहेत त्यांचे. तर हा मेल आहे आणि ह्याच्या अंगावरती केस भरपूर असतात. आणि ही फिमेल आहे बघा, ह्याच्या अंगावरती केस बिलकुल नाही आहेत. हे जे हेमस्टर फिमेल आहे ना, ही प्रत्येक 4 दिवसांनी हीटला येते, म्हणजे प्रत्येक आठवड्याला हीटला येते. आणि ती हीटला आली की नाही, हे जर तुम्हाला कन्फर्म करायचं असेल तर असा मेल जो आहे तो तिच्यासोबत सोडून द्यायचा. आणि त्यावेळेस त्याची जी मागची शेपूट आहे, टेल जी आहे, ती फिमेलला अशी वर करते पहा मेलच्या वासाने. तर समजून जायचं की फिमेल हीटवर आहे. तर आता ही आमच्या बेलीला बघतीये, ती विचारते कोण आहे तू, काय करते माझ्या घरामध्ये. आणि बेली तिला एकदम व्यवस्थितरित्या बघते की नेमकं काय आणलेलं आहे घरामध्ये पप्पांनी. तर हा पहा मेल दुसऱ्या फिमेलच्या शोधामध्ये इकडे तिकडे फिरतोय वाटतं. तर यांना आपण एकत्र सोडलेलं आहे, आजच सोडलेलं आहे यांना. 8 दिवस जो सेटअप आहे आपला असाच मी प्रत्येकाला वेगवेगळं ठेवलं होतं. आपल्याकडे 7 सेटअप लावलेले आहेत. टोटल मी असे 10 बॉक्स बनवलेत. आणि 10 मधला एक काल आपल्याकडे कस्टमर आले होते यांची पिल्लं घेण्यासाठी, पिल्लं पण होती माझ्याकडे. तर त्यांना हा सेटअप खूप आवडला, तर ते सेटअप हे घेऊन एक बॉक्स ते घेऊन गेलेले आहेत आणि मेल फिमेल एक पेअर घेऊन गेलेले आहेत. तर त्यांनी त्यांच्या लहान मुलांसाठी घेतलेलं आहे. तर आता आपल्याकडे टोटल 7 बॉक्स त्याच्यामध्ये आपण सेटअप लावलेला आहे ब्रीडिंगचं. आणि 2 बॉक्स एक्स्ट्रा शिल्लक राहिलेले आहेत. तर अशा पद्धतीने मी हे घरामध्ये बेडरूममध्ये सेटअप लावलेला आहे. तर जसं यांना मी आता आज सोडलेलं आहे मेलला फिमेलसोबत. 3 दिवस ते सोबत राहतील, 3 ते 4 दिवस. आणि त्याच्यानंतर मी मेलला परत त्याच्या बॉक्समध्ये सोडून देणार आहे. तर अशा पद्धतीने मी हा सेटअप बनवलेला आहे मित्रांनो. जर तुम्हाला असं सेटअप बनवायचं असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला असे बॉक्स बनवून देईल. जर बॉक्स बनवायचे असेल तर कसे बनवले त्याचंही तुम्हाला गायडन्स मिळेल. टोटल 5 फिमेल आहेत आपल्याकडे आणि 2 मेल आहेत. फक्त यांना काळजी एवढीच घ्यायची आहे की यांना स्वच्छता खूप गरजेची असते. तर जो त्यांचा बेड बनवलेला आहे आपण, तो बेड घाण नाही होऊ म्हणजे जास्त ओलाही नाही झाला पाहिजे आणि जास्त घाणही नाही झाला पाहिजे. तर त्यासाठी त्यांना वेळच्या वेळेस साफसफाई करा. आणि हा जो सॉफ्ट बेड आपण टाकलेला आहे तर तो आपण वेळच्या वेळेस तो बदलला पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण बनवलेला आहे सेटअप. 5 फिमेल आहेत ॲडल्ट आणि 2 मेल आहेत. दोघांचे जवळपास 1 ते 1.5 वर्षापर्यंतचे आहेत. ऑलरेडी ब्रीड घेतलेला आहे याच्या आधी. हे ज्यांच्याकडे होते त्यांच्याकडून मी हे ॲडल्ट घेतलेले आहेत, फिमेल मेल. आणि आता हे पहा, ही जी फिमेल आहे ती मेलला अलाउ करते जवळ यायला. त्याची जी टेल आहे ती टेल बघा, ती कशा पोझिशनमध्ये थांबलेली आहे. तर ही त्यांना साईन देते मेलला की हीटवर आहोत आम्ही आणि तुम्ही मेटिंग करू शकता. आणि जसं त्यांची हीट संपून जाते तर ते मेटिंग करत नाही, मग ते मेलला वरती अटॅक करतात. ते जेव्हा हीटवर असतात तेव्हाच ते अलाउड करतात मेलला जवळ येण्यासाठी. इथेही मेल फिमेल सोडलेले आहेत मी. तर पाहूयात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि माझा सेटअप जो बनवलेला आहे मी घरच्या घरी, तो जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा. आणि असेच नवनवीन माहितीसाठी
आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला व्हिडिओद्वारे अपडेट मिळत राहील.